जय भीम सर्वांना। मागच्या काही दिवसांमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना ट्रोल करण्याचं जे काही लोक काम करत आहेत, तर यांची पार्श्वभूमी किंवा यांचा वैयक्तिक इतिहास जर तपासला तर काँग्रेसची उजरेगिरी करण्यात आणि काँग्रेसची दलाली करण्यात यांचं आयुष्य गेलेलं आहे। मागच्या जे 2-4 दिवसांमध्ये आदरणीय सुजाता आंबेडकर यांनी जे काही स्टेटमेंट केलं होतं त्याच्यावरती समाजातले लोक आंबेडकर कुटुंब आणि त्या कुटुंबाचं महत्व हे सुद्धा विसरून गेले राजकारणाच्या पायी। दादांनी जे काही मुद्दे मांडलेले आहेत त्या मुद्द्यांवरती जर लक्ष केंद्रित केलं तर बौद्धगयाचा मुद्दा हा सगळ्यात जास्त महत्वाचा आहे। तर बौद्धगयाच्या मुद्द्यावरती गवईंचं कुटुंब किंवा सरन्यायाधीश झालेल्या आतांचे गवई यांचं काय मत आहे, तर आरक्षणातलं जे काही वर्गीकरणाचा मुद्दा आहे, अबकड जे काही आरक्षणामध्ये करण्यात आलेलं आहे त्याला पूर्णपणे खतपाणी घालण्याचं काम गवई कुटुंबाने केलेलं किंवा सरन्यायाधीश गवई यांनी केलेलं आहे। तर येत्या काळांमध्ये आरक्षण संपलं पाहिजे अशी भूमिका ही गवई कुटुंबाची दिसतीये किंवा सरन्यायाधीश गवई यांची दिसतीये। वारंवार यांनी काँग्रेसला खतपाणी घातलेलं आहे। मागच्या निवडणुकांमध्ये बघितलं तर स्वतःला सीट मिळावी ह्याच्यासाठी बीजेपीच्या दारात कटोरा घेऊन उभा राहणारे गवई आदरणीय सुजाता आंबेडकरांवरती टीका करताना दिसत आहेत। यांचा इतिहास जर पूर्ण तपासला तर काँग्रेसला खुश करण्यामध्ये यांचं अख्खं कुटुंब प्रयत्नशील होतं आणि काँग्रेसला त्यांनी खुश केलेलं आहे। परंतु काँग्रेसला खुश करत असताना यांच्या माध्यमातून समाजाला काय मिळालं, समाजाला यांनी काय दिलेलं आहे ह्याचा देखील विचार विनिमय होणं गरजेचं आहे। दीक्षाभूमीची जी काय आज अवस्था आहे किंवा दीक्षाभूमीच्या बाहेर जे काही पार्किंग आणि इतर गोष्टींचं जे काही काम चालू होतं त्याला पूर्णपणे खतपाणी घालण्याचं काम गवई कुटुंबाने केलेलं आहे। ज्या वेळेस समाजाचा आक्रोश झाला, बाळासाहेबांनी समाजाच्या आक्रोशाला पाठिंबा देत वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते, भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकर्ते, समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांनी सर्व संघटनाचे कार्यकर्ते ज्यावेळेस रस्त्यावरती उतरले आणि आक्रोश झाला त्यावेळेस दीक्षाभूमी परिसरात पार्किंगचे जे काही काम चालू होतं ते बंद करण्यात आलं। त्यावेळेस गवई कुटुंब कुठं होतं? आणि ह्या देशामध्ये आपण बीजेपीवरती टीका करतोच आणि यापुढेही करत राहू। बीजेपी आरएसएस हा आमचा नंबर 1चा शत्रू आहेच, परंतु बीजेपी आरएसएसला कमी दाखवण्यासाठी आपण काँग्रेसच्या कुबड्या घेणं हे योग्य नाहीये। मागच्या 35-40 वर्षांमध्ये आरएसएसच्या मुख्यालयावरती कधी राष्ट्रध्वज फडकला नाही किंवा बीजेपीने राष्ट्रध्वजाचा कधी सन्मान केला नाही। त्याच पद्धतीने बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिन झाल्यानंतर बाबासाहेब मंत्री असताना सुद्धा काँग्रेसच्या काळामध्ये काँग्रेसचं सरकार असताना बाबासाहेबांच्या अंत्यविधीवरती राष्ट्रध्वजाचा सन्मान बाबासाहेबांना देण्यात आला नव्हता। बाबासाहेब हे देशाचे कायदेमंत्री होते किंवा देशासाठी बाबासाहेबांचं योगदान खूप मोठं आहे, तरी देखील काँग्रेसने बाबासाहेबांचा सन्मान केला नाही। बाबासाहेब जिवंत असताना सुद्धा बाबासाहेबांचा वारंवार अपमान जर कोणी केला असेल तर काँग्रेसने केलेला आहे। बाबासाहेबांच्या मृत्यूनंतर देखील बाबासाहेबांचा अपमान कायम काँग्रेसने करण्यात आलेला आहे। बाबासाहेबांचा पराभव करणारी काँग्रेस, बाबासाहेबांच्या नंतर भैयासाहेबांचा पराभव करणारी काँग्रेस, भैयासाहेबांच्या नंतर बाळासाहेबांचा पराभव करणारी काँग्रेस, वारंवार आंबेडकर कुटुंबाचा पराभव करणारी काँग्रेस, त्यांच्या बाजूने आपण उभा राहतोय का याचा देखील आपण प्रश्न स्वतःला विचारायला हवाय। आरक्षण संपवण्याचं काम, आरक्षणामध्ये वर्गीकरण झालं पाहिजे किंवा आरक्षण संपलं पाहिजे, प्रायव्हेट सेक्टर जे काय आणण्याचं पाप कोणी केलं असेल तर ते काँग्रेसने केलं आणि त्याला खतपाणी कोण घालत असेल तर ती बीजेपी घालते। याच्यासाठी आम्हाला बीजेपी आणि काँग्रेस हे एका नाण्याच्या 2 बाजू आहेत, परंतु बीजेपीला संपवण्यासाठी आम्ही काँग्रेसच्या कोबड्या कधी घेणार नाहीत। आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र आंबेडकरी राजकारण उभा केलंय। माझ्यासारख्या असंख्य तरुणांना महाराष्ट्र नाही तर देशभरात त्यांनी नेतृत्व करण्याची संधी दिलेली आहे। तर आपण येणाऱ्या पिढीसाठी लढतोय हे देखील आपल्याला स्वतःला समजून घेण्याची जास्त गरज आहे, ना की इथल्या काँग्रेसला खुश करण्यासाठी किंवा काँग्रेसमधल्या प्रस्थापितांना खुश करण्यासाठी आपण ही लढाई लढत नाही आहोत। आपल्याला शत्रू बीजेपी आणि काँग्रेस हे कायम दोन्ही एकाच नाण्याची 2 बाजू म्हणून आपल्याला समजून घ्यायला हवं। बाबासाहेबांचा अपमान आणि ह्या देशामध्ये कायम होणाऱ्या दलितांवरती जे काही अत्याचार आहेत हे आताच होत आहेत अशातला भाग नाही। मागच्या 40-50 वर्षापासून इथल्या बहुजनांवरती, दलितांवरती कायम अन्याय अत्याचार होत आलेत। त्यावेळेस काँग्रेसचं सरकार होतं, आज बीजेपीचं सरकार आहे। सोमनाथ सूर्यवंशीचा खून झाल्यानंतर निळं टी शर्ट घालून येणारे राहुल गांधी आज कुठे आहेत? सोमनाथ सूर्यवंशीला न्याय काय मिळवून दिला त्यांनी? काँग्रेसचा कुठला नेता सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी लढाई लढतोय हे दिसतंय का तुम्हाला कुठे? आदरणीय बाळासाहेब आंबेडकर स्वतः काळा कोट घालून न्यायालयात लढाईसाठी उभा राहत आहेत। वंचित बहुजन आघाडी रस्त्यावरती लढते। सगळ्यात महत्वाचा मुद्दा जे आज बौद्धांच्या अस्मितेचा मुद्दा आहे
बौद्धगया येथे जे काही आंदोलन चालू आहे त्या ठिकाणी राजकीय प्रचार करण्यासाठी गेलेले मोदी आणि राहुल गांधी हे आमच्यासाठी दोघे समान आहेत. राहुल गांधी देखील बौद्धगयेला गेले नाहीत आणि नरेंद्र मोदी देखील बौद्धगयेला गेले नाहीत. तर आंबेडकर कुटुंबातले सदस्य आदरणीय भीमराव आंबेडकर असतील, आदरणीय बाळासाहेब आंबेडकर असतील, स्वतः बौद्धगयेच्या आंदोलनाच्या ठिकाणी भेट देऊन बाळासाहेब आंबेडकर सलग 3 दिवस त्या ठिकाणी होते, भीमराव आंबेडकर साहेब सलग 2 दिवस त्या ठिकाणी होते. संपूर्ण महाराष्ट्रभरात स्वाक्षरी मोहीम असेल किंवा रस्त्यावरची लढाई असेल, बाळासाहेब आंबेडकर असतील, भीमराव आंबेडकर साहेब असतील, तसेच आनंदराज आंबेडकर साहेब असतील, हे ताकदीने लढतायत. परंतु इथला कुठलाही स्वतःला सेक्युलर म्हणणारा पक्ष, काँग्रेस असेल, बीजेपी असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल किंवा यांचे जे आज गट पडलेले आहेत, इथला कुठलाही गट हे बौद्धगयासाठी लढताना दिसत नाहीये. तर मी पुन्हा एकदा विनंती करतोय की आपल्या समाजातला आमदार झाला किंवा आपल्या समाजातला खासदार झाला किंवा आपल्या समाजातला न्यायाधीश झाला, सरन्यायाधीश झाला म्हणून खुश होऊ नका. तर हे बहुजनांचे हत्यारे आहेत. हे बहुजनांची हत्या करण्यासाठी निर्माण करण्यात आलेले लोक आहेत. सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला जातो, सामाजिक न्याय विभागाची योजना बंद केली जाते, त्यावेळेस त्या सामाजिक न्याय विभागाचे मंत्री म्हणतात की आम्हाला माहितच नाही की आमची योजना बंद केली. मग अशा मंत्रिपदाला तुम्ही चाटत बसलेत म्हणजे तुम्ही कठपुतली झालेत बीजेपीची आणि काँग्रेसची, हे दिसून येत आहे. तर इथलं स्वतंत्र आंबेडकरी राजकारण उभारावं आणि समाजाला दिशाभूल करणाऱ्यांना पायदळीत उडवावं, असं काम बाळासाहेब आंबेडकर करतायत. तर येणाऱ्या पिढीसाठी आपण स्वतः लढलं पाहिजे, हे इतकंच महत्वाचं आहे. एवढंच बोलून मी थांबतो. जय भीम, जय भारत.